नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक मिड कॅप फंड, ज्यामध्ये जर तुम्ही 10,000ची SIP 10 वर्षापूर्वी सुरू केली असती तर आत्ता त्याचे झाले असते 52 लाख रुपये, आणि 10 लाख रुपये जर तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट त्याच फंडमध्ये 10 वर्षापूर्वी केली असती तर आत्ता त्याचे झाले असते 92 लाख रुपये. तर या व्हिडिओमध्ये आपण त्या फंडबद्दलच्या सविस्तर डिटेल्स पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की हा फंड काय काम करतो आणि एवढे चांगले रिटर्न्स का देतो ते. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. ज्या फंडबद्दल आपण पाहणार आहोत तो आहे मिड कॅप कॅटेगरीमधला फंड. आणि मिड कॅप कॅटेगरी म्हणजे कोणती, तर ज्याच्यामध्ये 101 ते 250 पर्यंतच्या कंपनीज असतात, शेअर मार्केटमध्ये लिस्ट असलेल्या त्या कंपनीजमध्ये जो फंड इन्व्हेस्ट करतो त्याला मिड कॅप फंड असं म्हटलं जातं. मिड कॅप कॅटेगरीमधल्या फंडमध्ये 65% इन्व्हेस्टमेंट ही मिड कॅप कंपनीजमध्ये करावी लागते. ज्या 101 पासून ते 250 पर्यंतच्या ज्या कंपनीज आहेत त्या सगळ्या युनिक कंपनीज असतात आणि त्या कुठल्या एका सेक्टरशी रिलेटेड नसतात, तर सर्व सेक्टरशी रिलेटेड कंपनीज असतात. त्यामुळे या कंपनीजमध्ये आपण केलेली इन्व्हेस्टमेंट पुढे जाऊन मोठी होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यामुळे मिड कॅप फंड हे आपल्याला खूप चांगले रिटर्न्स देतात. जो फंड आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो फंड आहे मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड. या फंडला मोतीलाल ओसवाल मिड कॅप 30 फंड असं अगोदर म्हटलं जायचं. हा फंड मार्केटमध्ये आला 24 फेब्रुवारी 2014 मध्ये. आत्ता सध्या या फंडच्या पोर्टफोलिओमध्ये 25 कंपनीज आहे आणि गेल्या 9 वर्षामध्ये याने जवळपास 23% ग्रोथ दिलेला आहे. 23% म्हणजे जबरदस्त आहे. गेल्या 10 वर्षात एखादा फंड जर 23% रिटर्न देतोय तर मगाशी सांगितल्याप्रमाणे जर 10,000ची SIP तुम्ही या टाईपच्या फंडमध्ये त्यावेळेस सुरू केली असती तर आज त्या SIPची व्हॅल्यू झाली असती 52 लाख रुपये. म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट केले असते जवळपास तुम्ही इन्व्हेस्ट केले असते जवळपास 12 लाख रुपये आणि त्यातून तुम्हाला मिळाले असते 52 लाख रुपये. हा फंड मिड कॅप 150चा इंडेक्स फॉलो करतो. तर तुम्हाला पहा इथे ग्राफ वर जाताना दिसतोय किंवा त्या लाईन्सलाच पकडून वाढताना तुम्हाला इथे पाहायला मिळेल. या फंडचा पोर्टफोलिओ पहा. पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेडमध्ये यांचा 9.9% होल्डिंग आहे. कोफॉजमध्ये 9.6% इन्व्हेस्टमेंट आहे. कल्याण ज्वेलर्समध्ये, ट्रेंटमध्ये, डेक्सॉन टेक्नॉलॉजीजमध्ये, पॉलिकॅप इंडियामध्ये, मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूटमध्ये, भारती हेक्साकॉम या टॉपच्या 10 कंपनीज आहेत ज्यांच्यामध्ये यांची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे. आणि जर सेक्टर वाईज तुम्ही ग्राफ पाहिला तर IT सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली आहे या फंडने. नॉर्मली जे मिड कॅप फंड असतात किंवा इतर कुठलेही फंड असतात त्यांची इन्व्हेस्टमेंट ही फायनान्शियल कॅटेगरीमध्ये सगळ्यात जास्त असते. पण इथे जर तुम्ही पाहिलं तर फायनान्समध्ये फक्त 1.7% इन्व्हेस्टमेंट आहे. 1.7% म्हणजे खूपच कमी. आणि सगळ्यात जास्त कशामध्ये तर IT सेक्टर्समध्ये, कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये, इंडस्ट्रियल प्रोडक्ट्समध्ये, रिटेलिंगमध्ये, ऑटो कंपोनंट्समध्ये, तर या टाईपच्या कंपनीजमध्ये यांची जास्त इन्व्हेस्टमेंट आहे. गेल्या 1 वर्षामध्ये या फंडच्या फंड मॅनेजरने काही कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवलेली आहे आणि काही कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट कमी केलेली आहे. तर झोमॅटोमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवली आहे, पर्सिस्टंटमध्ये इन्व्हेस्टमेंट, कल्याण ज्वेलर्समध्ये, कोफॉजमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवली आहे, वोडाफोन आयडियामध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जी कमी केलेली आहे त्या कंपनीजची नावं तुम्हाला इथे पाहायला मिळतील. त्यानंतर या फंडमध्ये जो काही इक्विटी इन्व्हेस्टमेंट आहे त्यातली 68% इन्व्हेस्टमेंट ही फक्त मिड कॅपमध्ये आहे. 9% इन्व्हेस्टमेंट ही लार्ज कॅप कंपनीजमध्ये आहे आणि स्मॉल कॅप कंपनीजमध्ये यांची 0% इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे असं म्हणता येईल की हा एक प्युअर मिड कॅप इक्विटी फंड आहे ज्याच्यामध्ये फक्त मिड कॅपमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट आहे. कारण की इतर जे काही मिड कॅप फंड आहेत मार्केटमध्ये त्यांच्यामध्ये काय होतं की या कॅटेगरी मिड कॅपमध्ये तर इन्व्हेस्टमेंट असते, पण लार्ज कॅपमध्ये पण थोडीशी इन्व्हेस्टमेंट असते आणि स्मॉल कॅपमध्ये पण थोडीफार इन्व्हेस्टमेंट असते. आणि कॅशमध्ये यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे 21%. म्हणजे बऱ्यापैकी कॅश यांनी होल्ड केलेली आहे. जेव्हा केव्हा मार्केटमध्ये चांगले स्टॉक्स त्यांना मिळतील त्यावेळेस या कॅशचा वापर करून ते स्टॉक जे आहे ते पिक करतील. या फंडचे फंड मॅनेजर आहेत निकेत शाह, ज्यांच्याकडे 15 वर्षापेक्षा जास्त वर्षाचा एक्सपिरियन्स आहे फंड मॅनेज करण्याचा. त्यानंतर आहे अंजय खंडेलवाल, ज्यांच्याकडे 18 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्यानंतर डेप कंपोनंटसाठी वेगळे फंड मॅनेजर आहेत राकेश शेट्टी. फॉरेन सिक्युरिटीचे फंड मॅनेजर आहेत सुनील सावंत. अशा प्रकारे हे 4 फंड मॅनेजर या फंडला व्यवस्थितपणे चालवतात. हा फंड तुम्हाला रिटर्न कसे देतोय ते पहा. 10,000ची जर इन्व्हेस्टमेंट तुम्ही या फंडमध्ये केली असती 1 वर्षापूर्वी तर आता तुम्हाला मिळाले असते 15,000 रुपये. म्हणजे 56% ग्रोथ तुम्हाला CAGR जो आहे तो तुम्हाला मिळाला असता. 56% ग्रोथ तुम्हाला मिळाला असता आणि याचा बेंचमार्क किती आहे 24%.
3 वर्षापूर्वी या फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असती तर आता 10,000चे तुमचे 24,000 झाले असते. 5 वर्षामध्ये तुम्हाला 33% रिटर्न देतोय आणि 10,000चे तुमचे झाले असते 41,000 रुपये. जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हा जर तुम्ही 10,000ची इन्व्हेस्टमेंट केली असती 24.98च्या रिटर्नच्या बेसिसवरती तुम्हाला मिळाले असते 1,12,000 रुपये. म्हणजे फक्त 10,000च्या इन्व्हेस्टमेंटचे 1,12,000 रुपये झाले असते. हे झालं लमसम इन्व्हेस्टमेंटचं. जर तुम्ही SIP सुरू केली असती 1 वर्षापूर्वी तर 1,00,000 इन्व्हेस्टमेंट केली असती तुमची आणि या फंडने तुम्हाला दिली असते 1,51,000 रुपये. जवळपास 30,000चा तुम्हाला फायदा झाला असता. याचा बेंचमार्क आहे 13%चा आणि याने रिटर्न दिलेले आहेत 52%. म्हणजे खूप चांगले रिटर्न्स म्हणता येईल याला. 3 वर्षामध्ये याने 45% रिटर्न दिलेले आहेत. 5 वर्षामध्ये 41% रिटर्न दिलेले आहेत आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने 24.69% रिटर्न दिलेले आहेत. एवढे जबरदस्त रिटर्न या फंडने दिलेले आहेत आत्तापर्यंत. जसं मी तुम्हाला सांगितलं की 10,000ची SIP तुम्ही या फंडमध्ये गेली असती 10 वर्षापूर्वी आणि 24.69% रिटर्न हा फंड आत्ता देतो आहे तर तुमची इन्व्हेस्टमेंट फक्त 12 लाख रुपये असते आणि आता या फंडमधनं मिळाले असते 52 लाख रुपये. एवढे जबरदस्त रिटर्न आणि हीच इन्व्हेस्टमेंट पुढचे 20 वर्ष जर तुम्ही ठेवतायत तर जवळपास 6 करोडची वेल्थ तुमच्याकडे क्रिएट झालेली असेल या फंडमधनं. म्हणजे इन्व्हेस्टमेंट असणारे फक्त 24 लाख आणि वेल्थ क्रिएट होणारा आहे 6 करोड रुपये. आता हे झालं SIPचं. व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही केली असती लमसम आणि या फंडने 10 वर्षामध्ये 24.98% रिटर्न दिलेले आहेत तर तुमच्या 10 लाखाचे 92,98,000 रुपये झाले असते. आणि हेच जर मी अजून 1 वर्ष जर ठेवले तर बघा 1,16,00,000 रुपये त्याचे होतील. म्हणजे ही जी व्हॅल्यू ती माझी सेम आहे 10 लाख रुपये आहेत. पण जर मी जेवढे वर्ष या फंडमध्ये थांबून राहील तेवढे जास्त रिटर्न्स मला मिळणार आहेत. म्हणजे मी जर 20 वर्ष या फंडमध्ये तसेच राहिलो तर 10 लाखाचे तुमचे 8 करोड रुपये झाले. जर याच पर्सेंटच्या हिशोबाने जर रिटर्न मिळाले तर 8,64,00,000 रुपये तुम्हाला यातून क्रिएट होणार आहेत. तर अशा प्रकारे हा एक जबरदस्त मिड कॅप फंड आहे जो खूप चांगले रिटर्न्स देतो आहे. जर तुम्ही यामध्ये 1,000 रुपयाची जरी SIP सुरू केली असती आणि 10 वर्ष तुम्ही हे भरताय 1,000 रुपयाची SIP तरीसुद्धा 1,20,000 रुपये तुम्ही भरले असते आणि 5,21,000 रुपये तुम्हाला या फंडने आत्तापर्यंत करून दिले असते. एवढे जबरदस्त रिटर्न. तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस मार्केटच्या टचमध्ये राहायला लागेल आणि अशा टाईपचे फंड शोधावे लागतील. जर तुम्हाला अशा टाईपच्या फंड्सबद्दलची माहिती पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे मी तुम्हाला अशाच प्रकारचे वेगवेगळे फंड्स घेऊन येतो आणि त्याचा डिटेल रिव्ह्यू करून तुम्हाला सांगतो की हा फंड कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करतो आहे आणि कोणत्या टाईपच्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहे. या व्हिडिओमध्ये जो मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड मी तुम्हाला सांगितला या फंडमध्ये माझं कोणत्याही प्रकारचं बाईंग किंवा सेलिंगचं रिकमेंडेशन तुमच्यासाठी नाही आहे. हा एक एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे की मार्केटमध्ये कशा टाईपचे फंड्स अवेलेबल आहेत आणि ते कशाप्रकारे रिटर्न्स तुम्हाला देतात आहेत. तर आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.